महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. भारत पाकिस्तान मधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद. अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले. पाकिस्तानला जाऊ देण्याची विनंती करत महिलांनी फोडला टाहो. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क. एनआयए प्रमुख, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसह अन्य एजन्सी बैठकीत सहभागी. सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यावर चर्चा. तीन तास पाहणी केल्यानंतर एनआयए प्रमुख बैसरण घाटीतून परतले. सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल. तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता. भारतात सायबर हल्ल्यामध्ये झपाट्यानं वाढ. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले. महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून बाब उघड. पहलगाम हल्ल्यासंदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळली. सुरक्षा दलाचं मनोबल खच्ची करणं योग्य नाही. हा दहशतवाद विरोधात लढण्याचा काळ असल्याचं सुप्रीम कोर्टाचं विधान. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला धमकी. संभाजीनगरमध्ये वक्फ जागेवर शासकीय बांधकाम करत असल्याचा आरोप. जलील यांचा राडा. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली. संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. बीड दौऱ्यावर असताना प्रकृती बिघडली. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर निंबाळकर आणि पाटलांमध्ये जुंपली. दोघांच्या वादात पालकमंत्री प्रताप सरनाईकांची मध्यस्थी. नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. प्रवाशांना मनस्ताप.